नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना भुवड, मेकअप आर्टिस्ट. गुगल मॅप प्रमाणे आम्ही त्या हॉटेलपर्यंत पोहोचलो. हॉटेलचं नाव होतं रुद्राक्ष. हा बघा हॉटेलचं नाव आहे. आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी आतमध्ये एंटर केलं. एंटर केल्यानंतर जे रिसेप्शनमध्ये जी माणसं होती त्यांना आम्ही ऑनलाईन बुक केलं असं सांगितलं आणि कन्फर्मेशन करून घेतलं. आणि मग त्यांनी आम्हाला चाव्या दिल्या आणि मग आमच्या रूममध्ये गेलो फ्रेश व्हायला. ही बघा ही रूम आहे. या साईडला 1 बेड आणि त्या साईडला 2 बेड अशी 3 जणांची ती रूम होती. मग आम्ही फ्रेश झालो आणि मग सगळे बाबांच्या दर्शनाला निघालो. बघा असा होता लुक माझा. मी साडी वेअर केली होती बाबांच्या दर्शनासाठी. मग आम्ही हळूहळू निघालो. म्हटलं थोडा नाश्ता करून जावा, चहा वगैरे घ्यावी, म्हणून आम्ही एका जवळच्या हॉटेलमध्ये थांबलो आणि मग तिथे नाश्ता केला. पण अगोदर ज्या चेअरवरती बसलो होतो ती ऑलरेडी बुक होती, म्हणून आम्ही दुसऱ्या चेअरवरती गेलो बसायला. आणि मग हॉटेलच्या तिकडे जे मेन होते त्यांना आम्ही ऑर्डर दिली की आम्हाला नाश्ता घेऊन या. मग त्यांनी ती ऑर्डर घेतली आणि मग आम्हाला लवकरच तो नाश्ता त्यांनी आणून दिला. आम्ही पनीर पराठे आणि डोसा ऑर्डर केला होता. मग ते नाश्ता झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतली, जरा फ्रेशअप झालो आणि मग आम्ही बाबांच्या दर्शनाला गेलो. जवळ बाबांच्या दर्शनाला आम्हाला 2 ते 3 तास लागले. भरपूर गर्दी होती, सुट्टी होती ना दिवाळीची, म्हणून भरपूर गर्दी होती. नंतर मग आम्ही ठरलो की कुठे जाऊया म्हणून. माझ्या मैत्रिणी ऑलरेडी सगळं शिर्डीचं माहिती होतं, त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो आणि मग आम्ही निघालो ओल्ड शिर्डीला. ओल्ड शिर्डीला जाण्यासाठी आम्ही आम्ही येतो पण नेहमी बाबांचं दर्शन करतो आणि जातो, बाकीचं काही माहित नाही. मग आम्ही तिथून रिक्षा केली आणि ओल्ड शिर्डीला पोहोचलो. ओल्ड शिर्डीला मी काय काय बघितलं हे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.